तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर आज आहे 14 एप्रिल. तर भीमराव रामजी आंबेडकर जयंती आहे. तर त्याच्यासाठीच आज मी काय काय बनवणार आहे, तर तेच ती रेसिपी तुमची शेअर करणार आहे. चला, तर व्हिडिओ मी आता स्टार्ट केलेला आहे आणि तुम्हाला पण भीम जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि आज मी बनवणार आहे आलूची भाजी. तर इथे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात घालूया अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरे. तर इथे 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडले आहेत. तर इथे मी 2 कांदे आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता घालूया कढीपत्ता. तर इथे कांदा पण खूप छान असा लाल झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा. मग घालूया टोमॅटो. आता घालूया अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. आणि घालायचा आहे आपला घरगुती काळा मसाला 1 चम्मच. बिलकी मागे बिलकी. आता घालूया चवीपुरतं मीठ. हे 1 चम्मच मी घातलं आहे. थोडंसं पाणी. तर मसाला छान भाजलाय. आता आलू घालूया आपण.
इथे आलूची भाजी फोडणी झालेली आहे. तर इथे भाजी झाली आहे आपली तयार. आता घालूया मस्त अशी कोथिंबीर. हे बघा मस्त आपली भाजी झालेली आहे रेडी. आता गॅस बंद करते. इथे भात पण झालेला आहे. इथं पीठ पण मी मळलेलं आहे. चला आता हे पुऱ्या बनवून घेते. तर आता खीर बनवत आहे. त्याच्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. इथे आहेत काजू आणि बदाम, पिस्ता. आणि मी तांदळाची खीर बनवणार आहे. त्याच्यासाठी मी हे तांदूळ पण मिक्सरला छान बारीक करून घेतले छान. आणि इथे ठेवलेलं आहे तूप झालेलं आहे गरम. आता आपल्याला घालायचे आहेत काजू बदाम. इथे काजू बदाम छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. फ्राय केलेलं काजू आणि बदाम वगैरे सगळं यात मी घातलेलं आहे दुधामध्ये. हे बघा कलर पण मस्त आलाय. आता याच्यामध्येच आपल्याला तांदूळ पण घालून घ्यायचा आहे बारीक केलेले. तर इथे बघा पूर्ण मी भात घातलेला आहे दुधामध्ये, म्हणजे याच्या गुठळ्या होऊ नये याच्यासाठी मी अगोदरच घातलं आहे. आता ठेवूया गॅसवरती. 10 मिनिटं आपल्याला छान खीर उकळून घ्यायची आहे. या साखर तर फुल वाटी घेतलेली नाहीये मी, थोडी कमी केली. आणि अर्ध्या वाटीच्या थोडंसं वर इथे साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण घालू शकता. जास्त गोड किंवा कमी गोड जसं तुम्हाला पाहिजे तसं. चला आता हे मिक्स झाले छान. आता याला 10 मिनिटं मी छान उकळून घेते. तेल इथे होत आहे गरम आणि मुलं पण हेल्प करत आहेत मला. पुऱ्या बनवून देत आहे मुलगी. छान अशी रांगोळी पण ही काढलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ऊन पण भरपूर आहे. आणि इथे मी दह्याच्या मिरच्या वाळत घातल्या आहेत. आणि कारले पण मी छान वाळवून घेतले आहेत. चला आता तेल गरम झालेलं आहे. पुऱ्या बनवून घेते. खीर पण होत आहे आणि तेल पण गरम होत आहे. तेल गरम झाले.
आणि खिरीला पण छान उकळी आलेली आहे. चला आता पूर्ण पुऱ्या छान तळून घेते मी. खीर पण होत आहे आणि पुऱ्या पण तळून घेते. झालेले आहेत रेडी आणि खीर पण आपली झालेली आहे तयार. हे बघा मस्त. आणि आता भजे बनवणार आहे. तर इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे. पत्तागोबी कांदा भजे बनवणार आहे. तर पत्तागोबी छान लांब लांब कापून घेतलेली आहे मी. हे बघा कांदे 2 घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घातले, अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातले, कोथिंबीर घातलेली आहे, कढीपत्ता पण मी घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि थोडासा ओवा घातलाय. तर याच्यामध्ये बेसन घालून आपण हे मिक्स करून घेऊया. हे बघा बेसन पीठ मी घातलं आहे आणि मिक्स करत आहे. आता थोडंसं याच्यात आपल्याला पाणी पण घालायचं आहे. तर पकोडीचं बघा पीठ छान मी असं भिजवलं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. चला आता तयार झाले. आता पकोडी घालून घेते. तेल छान गरम झालेलं आहे इथं. आता आपण घालूया पकोडी. तर बघा इथे मी घातलेले आहेत पकोडी. तर छान याला क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे. छान फ्राय झालेले आहेत पकोडी. आता हे काढून घेते. तरीची पकोडी झालेली आहे रेडी. आणि हे पण मी थोडीशी बनवली आहे जास्त. तर चला हे पण काढून घेते. झालेली आहे म्हणून प्लेटिंग करते. तर बघा इथे झालेली आहे आपली प्लेट तयार. तर इथं सुकी आलूची भाजी, पुरी, भात, खीर आणि मस्त आपली पत्तागोबी पकोडी. कशी वाटली ही प्लेट तुम्हाला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला आता जेवण करून घेते. स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी जेवण करून घेते. इथे आता मस्त आम्ही पूजा मांडलेली आहे. तर छान इथे बाबासाहेबाची फोटो ठेवली आणि मुलांनी छान फ्लावर वगैरे ठेवून डेकोरेशन छान केलेलं आहे. इथे मेणबत्ती मी घेतलेली आहे. मस्त कॅन्डल होती ही, तर ती लावलेली आहे आणि सर्वांनी मिळून आम्ही बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला. एकदम छान. आणि नंतर माझ्या छोट्या मुलीच्या मैत्रिणी पण आल्या होत्या. त्यांनीही पूजा केली. त्यांनाही खूप छान वाटलं आणि त्यांना पण मी खीरपुरी दिली खाण्यासाठी. आवडली त्यांना पण खीरपुरी. तर वंदन करून घेतात आम्ही सर्वजण आणि मस्त असं बुद्धवंदन आपण आम्ही घेतली, पण ते शूट करायचं विसरून गेलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर इथे माझी मोठी मुलगी पण वंदना करत आहे आणि छोटी मुलगी मस्त अशी छोटी क्लिप म्हणजे पप्पाच्या फोनमध्ये मस्त व्हिडिओ काढत होती. आणि नंतर तिने पण बाबासाहेबांच्या फोटोला पुष्प अर्पण केले आहे मस्त. आणि मग नंतर तिनेही आशीर्वाद घेतला छानपैकी. आणि तिच्या मैत्रिणी पण आलेल्या होत्या 2 जणी. त्यांनीही छान पूजा केली. त्यांनाही आवडलं पूजा करायला. मग त्याच्यानंतर मी त्यांना खीरपुरी दिली खाण्यासाठी. त्याही खुश झाल्या. खूप छान वाटलं त्यांना पण. तर इथे छोटी आहे ती
इथे माझ्या दिराची मुलगी पण आलेली होती घरी. तिनेही बाबासाहेबांना मस्त फुलं अर्पण केले आणि छान वंदन करून घेतले. तर मी जसं सांगत होती ती तसं करत होती, 2 वेळेसच करून उठली. पण मी तिला परत सांगितलं की 3 वेळेस करायचं वंदन म्हणून. मग तिने 3 वेळेस परत एकदाचं केलं व्यवस्थित वंदन. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीची मैत्रिणीनेही वंदन करून घेतले. तर हा व्हिडिओ इथेच संपवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखीन अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.